शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. काल जो मी काय मुद्दा मांडला की बाबा दरवाजा असा लावावा, माझ्याकडनं असं झालं, जे तुम्ही पाहिलं. भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट आल्या की ताई आमच्यातही हीच कंडिशन आहे. बऱ्याच जणी म्हणले की मलाही नाही आवडत ते. असं आता आम्हाला नवीन सवय होईपर्यंत हळूहळू सगळ्या गोष्टी होईल. ते आपण कसं रेग्युलरप्रमाणे जातो, पण ते आपल्याला अंदाज येत नाही. सकाळचा चहा ठेवला पुन्हा आणि मला कमेंट येतील की अगं साखर किती टाकली? बघा, एखाद्याला खोड असते म्हणतात, तशी खोड आहे का काय माहीत. तुमचा ऐकून मी चमचा ठेवला आहे, पण तो चमचे एक्स्ट्रा पडत आहेत म्हणजे त्या पाण्यामध्ये. रेग्युलर जर बघायला गेलं तर मी जी काय वाटी वगैरे वापरत होती एकीन तर कमेंटच करून हसत होती की आता तू चक्क चमच्यावरनं वाटीवर आलेले आहे. मी विचार करते की बाबा ह्या हाताला वळण द्यावं, थोडंसं कमी कमी करावं, पण ते रेग्युलर रुटीनमध्ये आपलं जे काय असतं तेच जातं कामाच्या ह्याच्यामध्ये. आता आणि मला एडिटिंग करताना लक्षात आलं की अरे साखर जास्त पडली, आपल्याला कमेंट येऊ शकतात. कारण बरोबर आहे. आता डॉक्टर पण असं सांगतात बघा की साखर जी आहे ते एक प्रकारचं पांढरं विष म्हणायला हरकत नाही आहे. विषाचंच हे आहे, कारण त्याने भरपूर सारे आजार आणि मला ना स्किन प्रॉब्लेम जे आहेत, म्हणजे माझ्या पायाला खाज उठणं म्हणा, अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या होत्या ना, त्या मला त्याच्यामुळे होत होत्या. आणि आता सध्या जर बघायला गेलं तर घरामध्ये कोणी आलं, पै पाहुणे वगैरे, तरच गोडाचा पदार्थ बनवला जातो. अन्यथा मी असं रेग्युलर तर बनवतच नाही. एकदम कमी प्रमाणात स्वीट रेसिपी मी ठेवलेल्या आहेत. आता आज खीर मी बनवत आहे, ती आई चाललेली आहे त्याच्यासाठी. बरेच जण पाहुणा आला की बनवतात. मी आता आई चालले म्हणून बनवते, कारण एवढंच आहे की तिला माझ्या हातची शेवयाची खीर भरपूर आवडते. म्हणजे सगळ्यांनाच आपल्या घरात जर टोटली बघायला गेलं, कोणी पै पाहुणे जर आले, माझ्या हातची शेवयाची खीर, आता जेव्हा मी सुवासनी वगैरे असते तेव्हा जर मी बनवते तर सगळ्याच जणींना खीरला खूप नाव असतात. गेल्या वर्षीची समजा असेल किंवा आधीची केलेली असेल आणि त्या खाऊन गेल्या असतील आणि पुन्हा जेव्हा येतील तेव्हा सांगतात की गेल्या वेळची सुद्धा खीर छान झालती. याला एकच कारणीभूत असतं, म्हणजे योग्य प्रमाणात दूध घालणं गरजेचं आहे. खीर जेवढी दुधामध्ये करू तेवढी खीर बेस्ट होते. जेवढं आपण पाणी जास्त ॲड करू, सोबत कस्टर्ड पावडर जेव्हा आपण वापरतो ती पण लिमिटमध्ये वापरायची आहे. अगदी तुम्ही बघितलं तर एवढं मी ते भांडं भरून केलेलं आहे ना, तर त्याला 2 चमचे बास झाली. कस्टर्ड पावडर जेव्हा जास्त होते ना तेव्हा एकदम घट्ट होतं आणि मग ते गुठळ्या होतात. एकदा झालेलं होतं माझं असं, मोठ्याच कार्यक्रमामध्ये बिघडलेली होती. नंतर मी थोडंसं दूध ॲड केलं. असं आज वांग्याची भाजी बनवणार आहे. आपल्या घरात जास्तीत जास्त वांगीच बघायला मिळत असतील तुम्हाला, कारण बाजारामध्ये आणताना ना वांगी जी आहे ती किलोनं आणली जातात. मग आता काय करू, किलो आणलेली वांगी 2-3 टाईम तरी बनवायलाच पाहिजे ती. त्यामुळे त्या रेसिपी रिपीट होतात. पालेभाज्या शक्यतो आता गावावरून आल्यापासून कुठल्याही आणलेल्या नाही आहेत. आज वांगं वेगळ्या पद्धतीने बनवते. थोडंसं असं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं मिठाच्या पाण्यामध्ये. एकदम चवीला होतं. याच्यामध्ये जर तुम्ही फक्त हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं जर कुटून टाकलं तर ते खारं वांगं एवढं जबरदस्त होतं ना, लहान मुलांना तर खूप आवडतं. पण मी तिखट बनवत आहे, कारण आपल्या आईला आणि सागरला, पूर्ण आमच्या फॅमिलीमध्ये जर बघायला गेलं, आई आणि सागर ही 2च व्यक्ती जे आहेत त्या भयानक तिखट खातात. आणि तिखट खायला एक म्हणजे मामाकडची फॅमिली एक नंबरला, सगळी घरातली. म्हणजे मी जे चटणी वापरते ना, ती 3 दिवसाची चटणी ती एका टायमिंगला वापरत असतील, एवढ्या प्रमाणात तिखट खातात. पण त्या आईसाठी थोडंसं तिखट बनवावं लागतं, कारण तिला मग पोट भरत नाही म्हणते. आता बघा, आपल्या घरी कोणी आलं तर त्यांच्या हिशोबानंच बनवलेलं बरं, म्हणून मी आपलं तिखटातलं बनवलेलं आहे. आणि आता मला हे आपलं खारं वांगं बनवायचं. काही जणींच्या कमेंट होते की ताई वास्तुशास्त्रावर व्हिडिओ बनव, तर 1-2 व्हिडिओ जे आहेत ते मी बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी ढोबळ वास्तुशास्त्र शेअर केलेलं आहे. जुने व्हिडिओ आहेत ताईनो. दुसरी कमेंट अशी होती की तू घराला खर्च किती आला, काही आला, या गोष्टी शेअर केलेल्या नाहीत. तर केलेल्या आहेत ताईनो. ज्या ताईंनी बघितलेलं आहे त्यांना माहीत आहे. बऱ्याचशा गोष्टीवर जेव्हा मला कमेंट येते तेव्हा मी व्हिडिओ बनवतेच. मला जिथं पॉसिबल आहे, जी गोष्ट मला सांगावी वाटते, इतरांना त्याच्यामध्ये काही फायदा होईल, अशा गोष्टी मी शेअर करते. फक्त काही गोष्टी असतात, काही गोष्टीमध्ये पण एक 5% येतात बघा, ज्या गोष्टी आपल्या पर्सनल असाव्या, खूप साऱ्या म्हणजे शेअर करणं योग्य नाही आहे. इथं मी तुम्हाला काय दाखवते, भीमसेनी कापूर म्हणून मी आणलेला आहे बघा, आणि यातनं धूर किती निघतो. मग हे कशावरनं भीमसेनी आहे? मला तर वाटत नाही की ते काय ओरिजिनल भीमसेनी असावं. बघा, अशा पद्धतीने काळपट प्रमाणात धूर भीमसेनी कापरामधून निघत नाही. म्हणजे असं मला तरी घेताना सांगितलेलं होतं. आपला रेग्युलर जो असतो त्यातून ठीक आहे, पण याचा परिणाम काय होतो, पूर्ण काजळी जी आहे ती घरामध्ये वरती पूर्ण सिलिंगला लागते. तर ज्या ताईंना घराला खर्च किती आला किंवा वास्तुशास्त्राचे व्हिडिओ बघायचे असेल त्यांनी फक्त सर्च करा प्रांजल शिंदे म्हणून, तुम्हाला बरोबर व्हिडिओ मिळून. तरी पण सांगते, काही ताईंची इच्छा आहे की बाबा त्यांना बांधकाम करायचं आहे, त्या हिशोबाने ते सांग म्हणतात.
तर त्यांच्यासाठी मी थोडंसं ढोबळपणे सांगेन. बाकी तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मी डिटेल्स शेअर केलेले आहेत. तर आता जागेची किंमत काय सांगणार नाही आहे, पण बांधकाम असू दे, फर्निचर असू दे, ह्या सगळ्या जर म्हणजे गोष्टी बघायला गेल्या तर आपलं जवळजवळ म्हणजे 1500 स्क्वेअर फूटमध्ये बांधकाम आहे, खालचं आणि वरचं. 1500 म्हणजे 1.5 गुंठ्यामध्ये आहे. तर म्हणजे आम्ही जेवढी आमची जागा आहे तेवढी बांधून घेतली आहे, फक्त पोर्च सोडलेले आहेत. बाकी जर अशी बघायला गेली जागा तर आजूबाजूला खूप कमी प्रमाणात तेवढीच एक 4-5 फूट अशी सोडलेली आहे. बाकी सगळं बांधकाम घेतलेलं आहे. तर त्याचं आणि फर्निचरचं जर बघायला गेलं तर जवळजवळ 40 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा भरपूर सारी कामं जी आहेत ती करून घेतलेली आहेत. मग ते वॉलपेपर असू दे किंवा घरात इतर कुठल्या गोष्टी असू दे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या जर गोष्टी पकडायला गेलं, इतर छोटं-मोठं जर पकडायला गेलं तर 60 लाखाच्या आसपास आपलं हे पूर्ण घर तयार झालेलं आहे. दुसरी गोष्ट, मला बऱ्याच जणी विचारतात की बाई ताई जागा घेताना कशी घ्यावी, काय करावं, काय नाही करावं, अशा भरपूर कमेंट असतात. बघा की आता इथंच किती रेट आहे काय विचारलं जातं. एरिया वाईज रेट असतो, एवढं मात्र तुम्हाला मी क्लिअर करते. आता तुम्हाला थोडंसं उदाहरण मी देते. आता हे घर जे आहे बरोबर 2 मजली उभारलेलं आहे, चांगलं मोठं प्रशस्त आहे. हे घर आणि आपलं आधीचं घर जे कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, या दोन्ही घराची किंमत एकच आहे. तुम्ही म्हणसाल कसं काय, ते तर पत्र्याचं तुझं घर आहे. ते महानगरपालिकेमध्ये येतं. महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर लक्षात ठेवा ते सिटीमध्ये येतं आणि त्याची प्राईस जी असते ती जास्त असते. आणि इकडचं जे आहे हे ग्रामपंचायतमध्ये येतं. आता समजा ह्या घराला 60 लाख खर्च आलेला आहे, तर लक्षात ठेवा ते घर 2 खोल्याचं पत्र्याचं असून त्याचीही प्राईस तेवढीच जाते. कारण फक्त एकच आहे, जागेच्या किमती. इकडं जर बघायला गेलं तर 15 ते 20 लाख गुंठा सुरू आहे, पण तिकडं जर बघायला गेलं तर भयानक रेट आहेत. तर हाच फरक असतो. हा फरक बघून मग तुम्ही खरेदी करा. बोला की वरची मोटर हां कशी चालू करायची, कशी करायची, टायमिंग प्रमाणे बटन मारलं त्याच्यावर टायमिंग पडते वरती. हा काय पडेल ते पडेल, 11-20 असो, 12-20 असो, अच्छा पाण्याच्या मला. हां तर मधलं जे गोल बटन आहे ते दाबायचं, हां 1-2 सेकंद दाबून धरायचं, हां ब्लिंक होते. ब्लिंक आलं का नाही, इकडे वाढवायचं आहे, कमी करायचं आहे, ते टायमिंग त्याच्यावर ब्लिंक करायचं. म्हणजे पहिला एक सुरुवातीचं केलंच तर तासाचं असते, ब्लिंक केल्यानंतर ते तासाचं वाढवायचं. नंतर एकदा परत ब्लिंक केलंस, दाबलंस का तर मिनटाच येते, ती मिनटं टाकायची. परत मधलं हे करायचं. माझ्या डोक्याच्या वर गेलं. इथलं दाबायचं, तिथलं दाबायचं, तिथलं दाबायचं, कुणाला माहित कुठलं काय दाबायचं. असं चला आता वरती थोडीशी साफसफाई करतो, ते लाईट गेली म्हणून खाली आले, डबा वगैरे दिला. आता दादा चाललेले आहेत, आईच्या चपात्या होत आलेल्या आहेत. आता यातलं त्यातल्या यात काढून घेऊया. आई परवा दिवशी जाणार आहे, परवा दिवशी नाही उद्या जाणार आहे. एक बारकी मुलं कसे ठेका धरतात ना, तसं मी जाणार आहे. ते हार्दिक कसं मी येणार आहे तसं मी जाणार आहे. हा संदीप जाणार आहे, त्यामुळं आई जाणार आहे. एवढं तेल वापरते आई, तेलात पवून निघते तिच्या चपात्या. मी वरून ठेवले वतून, ना तोंड वाकून बघत पण नाही ती. शेपूट हलवत तिसऱ्याच्याच मागं पळते ती आणि खादी पुरते तेवढं मला गोड बोलते. आज ना मला काम करताना एवढी इरिटेट होत होते. एक तर ते लाईट सारखी जात होती येत होती, त्यात तुमचे दादा ते मांजर कसं आडू येते ना, जिथं झाडू मारेल तिथं उठा 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 असा प्रकार होता सकाळी. आता जरा बाहेर जाणं येणं झालं ना आपलं देवाला, तर ते अवस्था करून ठेवलेली. आणि इकडे बघा पाठीमागे साड्यांचा ढिगारा. तुम्ही म्हणसाल की ताई तू एकदा नेसली की साडी धुयाला टाकते का, तर मी नाही, आईच्या साड्या येते त्या आईनं आणून ठेवलेल्या आहेत. मी उन्हात टाकते. आता समजा एकदा नेसलेले आहे, त्याला काय लागलं नसेल किंवा खाताना काय पडलं नसेल वगैरे, व्यवस्थित असेल, आपण नेसतो, घाम तर येतो आता उन्हाळा एवढा आहे, मग ते तसंच ठेवणं योग्य नाही. किंवा पाण्यातून, शॅम्पूच्या पाण्यातून मी काढते आणि टाकते वाळत. किंवा कडक ऊन पडलं की उन्हात नेऊन टाकायचं, कडकडीत वाळवायचं आणि त्याच्यामध्ये एखादी डांबर गोळी वगैरे ठेवून द्यायचं, असं करते. पण आता आईनं काय केलं, तिने जेवढ्या साड्या नेसलेल्या होत्या तरी त्यातल्या मी काही पाण्यात काढून, काही वाळत घालून, मी काही उन्हामध्ये सुकवून ठेवलेले आहेत. हे आहे ते मध्ये खराब झालेलं आहे, खाताना वगैरे पडलेलं आहे. आता साड्यांचा एवढा ढिगार आहे, खाली मशीन फुल भरलेलं आहे. बेडशीट वगैरे सगळे धुयाला काढलेलं आहे. आता आर्यनला देणार आहे इथलं काम.
आता तुम्ही लक्ष देऊन बघा. मी आता आतलं सगळं साफसफाई केली आणि त्याच्यानंतर मी या पोर्चमध्ये आलेले होते. कारण रोजचा एक झाडू तरी मारणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला कायम सांगत आलेलं आहे, की पारोसं काढल्याशिवाय मला दम निघत नाही आहे. असं वाटतं, की माझ्या अंगावर खूप सारी धूळ बसली आहे. मग ती स्वच्छ असू दे किंवा तिथं घाण असू दे, नसू दे. ते एक डेली रुटीन झालेलं आहे, की बाबा सगळीकडे झाडू लागला पाहिजे. इथं आले तर इथं पण आलेले होते दादा. मी म्हटलं आता आलेलेच आहात. कारण काय झालं होतं, की बघा सकाळी सगळ्यांनी लवकर आवरलेलं होतं. मला पण आईनं मदत केल्यामुळे सगळं लवकर झालं आणि हे कामाला जाईपर्यंत अजून थोडासा वेळ होता त्यांना. मग त्यांना म्हटलं चला काम लावून घेऊया कारण मला हे स्वच्छ करायचं होतं. त्याच्या आधी म्हटलं की हे तुम्ही स्वच्छ करून घ्या. म्हणून मग पूर्ण सगळं तिथलं जे आहे ते काढलं. कारण हे जे रेलिंग आणि खालच्या साईडची काच, तो जो कठडा आहे हे पूर्णपणे अशा पद्धतीनं धूळ येऊन येऊन प्लस पाऊस येतो, वारं येतं त्याच्यामुळे खूप खराब झालेलं. बादली भरून आणून दिली. आर्यन पण होता. म्हटलं दोघं जण हे धुवून काढा. कारण काय झालं की मी कुठलंही काम करायला गेले की त्यात आडवं येत होतं, लावलं कामाला. असं कोण कोण करतं बघा. आणि त्यांनी पण केलं बरं का. कारण त्यांच्याकडे जर समजा कामावर जायच्या आधी थोडाफार वेळ असेल आणि एखादं काम करा म्हटलं तर करू लागतात. पण हो, जर त्यांना लेट झालं तर तुमचं कितीही इमर्जन्सीचं काम असू दे नाही कसंही असू दे ते ढुंकूनसुद्धा बघणार नाहीत. असा प्रकार आहे दादाचा. सगळ्या झाडांना आज अंघोळ घालून घेतली. अंघोळ घालणं गरजेचं आहे. कारण जसं मुळांना पाण्याची गरज आहे लक्षात ठेवा, तसं पानांना सुद्धा पाण्याची गरज आहे. तुम्ही रेग्युलर जर बघा म्हणजे लक्ष देऊन एक 3-4 दिवसातून हलकासा स्प्रे करा किंवा झाडांच्या वरून पाणी घाला. तुम्हाला झाडांमध्ये एक टवटवीतपणा जो आहे ना तो अगदी पूर्णपणे असा स्पष्ट दिसून येईल. आणि याच्यामुळे काय होतं की झाडं फ्रेश राहतात आणि जेव्हा ते फ्रेश राहतात तेव्हा आपण फ्रेश राहतो, आनंदी राहतो. काय कोण असतो ते एक ऊर्जा वेगळीच असते. त्याच्यानंतर हा एक कुठल्या चिखलात जाऊन बसून डायरेक्टली लोळून आला होता. आता तसंच ठेवला तर पुन्हा आणि दार घाण होईल. मग मला बाहेरच्या झाडांना पाणी वगैरे घालायचं होतं. म्हटलं तुम्ही एक काम करा, याला घ्या धरा चोळा, मी थोडंसं पाणी घालते. त्याच्यानंतर मग सगळं टोटली काम आवरलं. दादा कामावर गेले आणि मग आईनं काढलेलं होतं लसूण ते आता सोलून देत आहे. म्हणजे लसूण सोलायला का नाही थोडंसं तेल आणि ज्वारीचं पीठ टाकते आणि चोळती कसा कसा लगेच 2 मिनिटात होते. असं नका सोल बसायला तास लागते का म्हणून असं केलंय. असं करायचं कधी बी बक्कळ लसूण सोलायचं असलं तर जरा तेल टाकायचं ज्वारी पिठात असं चोळायचं बाहेर येऊन चोळते. ताईनो आज आई चाललेली आहे. गबाळ आपलं भरून बॅग भरून सगळं तयार. आणि मी आणि तिकडे जायचं म्हणजे काय म्हणते इकडं आली इकडं चालली काय घरात काय बघिना झाल्यावर ते आणि कुठं ऐकून घेऊ ग. म्हणजे काय काय घरात संसारात काय बदलना म्हणते की नाही माझा दादा केला की आता संसार आणि किती तरी करायचं आहे तरी पण आहे म्हणजे अगं तरी बघायला पाहिजे काय आता त्यांनी काय खायचं त्यांनी तसंच म्हटलं तर मग कसं व्हायचं. बघितलं प्रपंच काय म्हातार होईपर्यंत प्रपंच संपत नाही. सोनंच्या आजीला पण आहे ना आता एक तब्येतीने झाले. पहिला म्हटले की नाही नातवांडा आहे ती परतवांड आहे ती बारकी आहे ती आणि त्यांना सांभाळायला लागतंय. ते बायका कामात राहत्यात मला खाऊ पिऊ घालावं लागतंय. तिचं ते वेगळंच अगं माणसाला हे का नाही अशी आहेस. मी असं सगळ्यांचं चालू असतं. मला यांचं बघून टेन्शन येते बाई सुख कधी लागायचं मग सुख हीच की सुख आणि कसं सुख पाहिजे लेकीच्यात खायचं लेकाच्यात खायचं निवांत राहायचं हीच की सुख आणि काय पाहिजे. आता नंतर कधी येणार? आता येणार ती गौरी गणपती कधी येईल? सप्टेंबरमध्ये असतं. गौरी गणपतीला येणार तर राहायचं आठवडाभर की आता गाडी पुसायला तिकडं आपल्या माहेरच्या देवाला अंबाबाईला यायला मला यायला तुमच्या कुळस्वामीला येणार आहे खरं अजून महिनाभर तर नाही. 1 महिन्यानंतर माझ्या मते 1.5 महिन्यात जाईल गावाकडे जायला. पूर्ण आकाड लागतं लागेल इथं काय होतं काय आकाडात कशाला आकाड महिन्यात मग श्रावणात मग आकाडात काय देवाला जात नाहीत का लोक? त्याचं काय नाही. देवाला देव कधी पण असतोय मंदिरात का कुठं जातोय देव असते मग. कारण आता महिनाभर यांची कामं अशी येते ना की जायला जमत नाही यायला जमत नाही. गेली थोडं कमी 1 महिना आई होती. घर भरल्यागत होतं कारण दोन्ही घरात थोडं इकडे यायची थोडं तिकडे जायची. तिचं एक मजा चालू होती. बघा आता इथं आम्ही एक ठीक आहे पाहुणे आहोत पण आता तिचा ल्योक आहे सून आहे नातवंड आहे ते त्यांचंच घर आहे. पण शेवटी म्हणतात ना की कितीही काही तुमचं असू दे तुम्हाला जबाबदाऱ्या ज्या असतात त्या सुटत नाहीत. आता बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटतं की आता थोडंसं वय होत आले आता थकल्यागत आता काही कष्टाची पण एवढी गरज नाही. यावं राहावं
पण जमिनी आहेत, शेती आहे, पाणी भरपूर आहे. तुम्हाला खरं सांगायचं अख्ख्या उन्हाळ्यात एवढ्यांचे बोर आटतात, पण आमच्या बाबाच्या बोरला पाणी कंटिन्यूली असतं. पाण्याकडून ते खूप श्रीमंत आहेत. मग त्यामुळे होता होईल तेवढी शेती करणं म्हणा, सगळ्या गोष्टी करणं. कारण शेती सगळं असं पडाक टाकणं, कोणाला तरी करायला देणं. मग ते म्हणतात की आम्ही दोघं आहे आता, तर का बाबा त्या शेती तशाच ठेवा. थोडंसं 1-2 जनावरं केली की तेवढंच आपलं रोजचं चालून जातं. तुमचं चाललंय ना, तिघांचं आपलं चालू द्या, असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे मग ती किती तुमच्याकडे आहे, काय आहे, ते सुख घेण्यापेक्षा चालू आहे त्यांचं, जेवढं येतंय तेवढं करायचं. त्यांचं असं म्हणणं आहे की आता तुम्हा तिघांना शेतातलं काय असेल, घरचं खावा, घरचं मिळेल. मग त्याच्यासाठी आम्ही करतो. आम्ही पण इकडेच येऊन बसणार, शेती तशाच पडणार, दुर्लक्ष होणार, याला अर्थ नाही. आणि अजून आमचं वय नाही म्हणतात बसून खायचं. अजून आम्ही 10 वर्ष काम करू शकतो. आणि मला पण हेच बरं वाटतं, कारण ते मग सगळी एका जागी येणार, पुन्हा ते चाव-चाव, चाव-चाव, याचं त्याला, त्याचं त्याला पटणार नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा हे असं आहे आपलं बरं आहे. 4 दिवस सुना तिकडे जातात, ते 4 दिवस येतात. प्रत्येकाचं प्रत्येकाला फ्रीडम मिळतं. कोणी कोणाला अडवत नाही, कोणी कोणाच्या आध्यामध्यात नाही. आहे त्यांचं लाईफ बरं आहे. मला पण असं बेस्ट वाटतं. असं चला, मी व्हिडिओचा एंड करते. आवडलं तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.